ब्रेड पॅटीस बनवणार आहे। त्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतले 4-5 चांगले उकडून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आहेत तर आपण मॅश करून घेऊया, बारीक असे मॅश करून घ्यायचे। तर इथे बटाटा चांगला मॅश करून घेतलेला आहे, बारीक एकदम असा मॅश करून घ्यायचा। तर ह्या बटाट्याच्या भाजीसाठी काय मसाले लागतात आपण ते बघूया। तर इथे आपण बटाट्याच्या भाजीसाठी काय मसाले लागतात ते बघूया। इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतली, तिखट मिरची आहे, 7-8 लसूण पाकळी, थोडंसं अर्धा इंच आलं घेतलंय आणि 1 चमचे जिरे घेतले। आता आपण हे पाणी न घालता हे जरा जाडसर असं वाटून घेऊया। आता हे मी वाटून घेते। आता ही मिरची आहे ना मी वाटून घेतली। आता आपण ही मिरची पहिले तेलावरती परतून घ्यायची आणि मग आपण ह्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता मी मिरची परतून घेते। तर इथे मी कढईमध्ये तेल ओतले, तेल आपण कमीच वापरायचं भाजीसाठी। तर तेल तापलं की ह्यामध्ये मी छोटा चमचा मोहरी टाकते। आपण मिरचीमध्ये जिरे वाटलेले आहे त्यामुळे आपण फोडणीमध्ये फक्त मोहरीच वापरणार आहे। तर इथे पहा मोहरी चांगली तडतडली, गॅस एकदम बारीक ठेवायचा। आता जी आपण ही मिरची वाटलेली आहे ना ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊया, मिरची लसूण जिरे वाटलेलं। ते परतून घ्यायचं चांगलं, म्हणजे हे मसाले भाजीमध्ये कच्चे राहिले नाही पाहिजे, त्यासाठी आपण हे मसाले परतून घेऊया। इथे मी 7-8 कढीपत्त्याची पाने अशी बारीक तोडून घेतली, ती ह्यामध्ये टाकून घेते। छोटा अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे। तर ह्यामध्येच मी कोथिंबीर टाकते। तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर हे परत आपण चांगलं ह्यामध्ये परतून घ्यायचं। हे गरम आहे ना, ह्यामध्ये हे परतलं गेलं पाहिजे। तर गॅस बंद ठेवलेला आहे। आता आपण ह्यामध्ये बटाटा टाकून घेऊया। तर इथे बटाटा टाकून घेतला, आता ह्यावरती आपण थोडासा चाट मसाला टाकून घेऊ आणि आता हे सगळं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया बटाटा, म्हणजे आपला ब्रेड पॅटीसाठीचा मसाला तयार होईल। हे गरम करून घ्यायचंच नाही, बंद गॅस ठेवून आपण हे मिक्स करून घेऊया। आता इथे बघा मी सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे ब्रेड पॅटीसचा। आता आपण हे थंड होऊन देऊया, कारण आपण ते गरम करून मसाला ह्यामध्ये घातलेला। आता आपण ते ब्रेड पॅटीससाठी बेसन मिक्स करून घेऊ। आता आपण ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलंय। तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। थोडासा ओवा घेतलेला आहे, आता हा ओवा आपण थोडासा बारीक करून ह्यामध्ये जरा चोळून ह्यामध्ये टाकून घेऊया। आता यात थोडं पाणी वतून हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं। ह्यामध्ये मी सोडा वगैरे काय वापरणार नाहीत। ह्या पद्धतीने तुम्ही हे बेसन असं मिक्स करून घ्या, म्हणजे बेसनच्या गाठी वगैरे काही राहणार नाही। तर इथे बघा हे बेसन मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे। असं हे चमच्याला लागत आहे ना, हे बरोबर आहे आपल्याला पॅटीस बनवण्यासाठी। असं बनवून घ्यायचं। आता ह्यामध्ये मी थोडंसं गरम तेल घालते, म्हणजे जे आपलं पॅटीस आहे ना अजिबात तेलकट वगैरे काही होणार नाही, त्यामुळे ह्यामध्ये सोडा वापरायचंच नाही। ते बघा, म्हणजे मी एवढंसं तेल घातलेलं आहे। ते तेल घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊ। हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे जे आहे ना मिश्रण 5 मिनिट असं ठेवून देऊया, तोपर्यंत आपण ब्रेडला मसाला लावून घेऊ। आता इथे बघा मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। आता आपण ह्यावरती भाजी लावून घेऊया। तर ही जी भाजी बनवलेली आहे ना आपण बटाट्याची, सगळीकडनं अशी लावून घ्यायची। ते बघा मी भाजी सगळं आपण ह्या ब्रेडच्या स्लाइसला लावून घेतलेली आहे।
तर ह्यावरती आपण हे दुसरं ब्रेड असं ठेवून घ्यायचं. आता हे जे आहे ना, तुम्ही असंही कट करू शकता किंवा असंही त्रिकोणी कट करू शकता. तर इथे बघा मी हे असं कट करून घेत आहे. आता हे जे आहे ना, आपण आता बेसनमध्ये बुडवून हे जे आपण ब्रेड पॅटीस तळून घेऊया. आता इथे बघा या बेसनमध्ये आपण हे आहे ना, ह्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं सगळीकडे बेसन लागेल असं. आता तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये हे पॅटीस सोडून घेऊया. ते पहा आपण हे पॅटीस ह्यामध्ये सोडून घेऊया. ते तेल तापलं की आपण इथे मिडियम गॅस ठेवायचा. एक साईड चांगली आपण इथे लाल होऊन देऊया आणि मग ह्याला पलटी करून घ्यायचं. आता आपण हे आहे ना, पलटी करून घेऊया. इथे बघा चांगलं तळलेलं आहे मस्त एकदम. आता हे पण आपण पलटी करून घेऊया. आता हे बघा चांगलं एकदम आपण सोनेरी रंगावरती ह्याला तळून घेऊ आणि बाकीचे सगळे पॅटीस आपण असेच तळून घेऊया.